न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। 13 मानाच्या नाथांची एंट्री, भजनांची जुगलबंदी। साई संघर्ष प्रतिष्ठानचा गोगादेव जन्मोत्सव ठरला सुपरहिट। सावेडी उपनगरातील नामांकित आणि अग्रगण्य साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेला जयवीर गोगादेव जन्मोत्सव सोहळा अत्यंत भक्तिमय, शिस्तबद्ध आणि उत्साही वातावरणात पार पडला। अहिल्यानगर शहराच्या धार्मिक वैभवात भर घालणाऱ्या 13 मानाच्या नाथांच्या दिव्य आगमनाने या सोहळ्याची शोभा अधिकच वाढली होती। नाथांच्या उपस्थितीत काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीने आणि सुश्राव्य भजनांच्या कार्यक्रमाने संपूर्ण सावेडी परिसर गोगादेवांच्या जयघोषाने दुमदुमून गेला। या मंगलप्रसंगी आमदार अक्षय कर्डिले यांच्या हस्ते साईबाबांची तसेच गोगादेवांची भावपूर्ण महाआरती करण्यात आली। यावेळी आमदार कर्डिले यांनी साई संघर्ष प्रतिष्ठानच्या धार्मिक आणि सामाजिक कार्याचे विशेष कौतुक केले। उत्सव हा केवळ आनंदाचा नाही तर समाजसेवेचं माध्यम असावा, हाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून प्रतिष्ठानच्या वतीने भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिरात शेकडो नागरिकांची मोफत तपासणी करून त्यांना आवश्यक ते वैद्यकीय मार्गदर्शन करण्यात आले। धार्मिक उत्सवाला सामाजिक भान जोडण्याच्या प्रतिष्ठानच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। हा सोहळा यशस्वी करण्यासाठी प्रतिष्ठानचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी मोठी मेहनत घेतली। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। आज आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये आमचे सहकारी नगरसेवक सुनील भाऊ व साई संघर्ष प्रतिष्ठानच्या वतीने भव्य दिव्य अशा घाटल्या मिरवणुकीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। गेल्या अनेक दिवसांपासून वीर गोगादेव यांच्या काठ्या संपूर्ण अहिल्यानगरमध्ये फिरत असतात आणि आज या सर्व काठ्या आपल्या श्रीराम चौकामध्ये संघर्ष प्रतिष्ठानच्या वतीने स्वागत करण्यात आले। अतिशय भव्य दिव्य अशी मिरवणूक आत्ताच पार पडली। इतर गुरुवारी साईबाबांचा इथं जागर होतो आणि महाआरती होते आणि महाप्रसादाचा कार्यक्रम होत असतो आणि या गुरुवारी मोठ्या प्रमाणात इथं उत्सव जमलाय। मोठे समाजाचे बांधव उपस्थित राहिले। गेल्या अनेक वर्षांपासून सुनील भाऊ आणि साई संघर्ष प्रतिष्ठानच्या वतीने इथं काठ्यांचं स्वागत करण्यात येते आणि यावर्षी देखील त्याच पद्धतीने उत्साहात स्वागत झाले। या निमित्तानं सामाजिक कार्य म्हणून नेत्र तपासणी शिबिराचं आयोजन केलं, तसेच रक्तदानाचंही आयोजित करण्यात आले आणि आपण पाहतो की सुनील भाऊ गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या या प्रभागामध्ये चांगल्या पद्धतीने समाजसेवेचं काम करतात, धार्मिक कार्याला सोबत तसंच निश्चितपणे आजचा कार्यक्रम अतिशय भव्य असा झालेला आहे। आपण पाहतो की सर्व नाथांच्या काठ्या इथं आल्याच्या नंतर एक वेगळी ऊर्जा आणि एक वेगळा आनंद इथं पाहायला मिळतोय। निश्चितपणे परमेश्वराकडे हीच माझी प्रार्थना राहील। अशाच पद्धतीने सुनील भाऊ नगरसेवक यांच्या माध्यमातून साई संघर्ष प्रतिष्ठानच्या माध्यमातून अशाच पद्धतीने धार्मिक कार्य पुढे नेऊन चांगल्या प्रकारचा उत्सव करत राहावा, एवढंच या निमित्तानं सांगतो। आपल्याला सर्वांना यासाठी मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो। ओम साईराम। आपल्या द्वारकामाई साई मंदिरामध्ये दरवर्षाप्रमाणे आजही गोगादेवांच्या काठ्या 13 मानाच्या काठ्या आज इथे त्यांचं आगमन झालं। त्याचप्रमाणे त्यांची विधिवत पूजा करून आपण साईबाबांची ही आरती केली। माननीय नगरसेवक सुनील भाऊ त्र्यंबके यांच्या मार्गदर्शनाखाली हे कार्यक्रम होत असतात। त्याचप्रमाणे आज आरतीला आपले लाडके आमदार अक्षयदादा कर्डिले उपस्थित राहून त्यांच्या हस्ते आरतीही झाली आणि सर्व साई भक्त त्याचप्रमाणे गोगादेव भक्त या ठिकाणी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली। त्याचप्रमाणे आता सर्वजण महाप्रसाद होऊन या कार्यक्रमाची सांगता होईल। ओम साईराम। अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा।